भगवा दहशतवाद ही टर्म थिअरी आणली गेली आणि हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला, अशा प्रकारची मांडणी आता केली जाते आणि आज ते सगळं निकालात निघालं। या सगळ्याला जे जबाबदार होते ते तत्कालीन सत्ताधारी म्हणजे तुम्ही होतात, काँग्रेस होती, अशा प्रकारचा आरोप आज दिवसभर केला जातोय। तुमचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे? खरंच हा नेरेटिव्ह केला जात होता का भगवा दहशतवाद? विलासजी, कमी शब्दामध्ये जास्त भावार्थ मांडण्यासाठी गझलेचा आधार घेतला जातो। रात के लम्हात खूनी दास्तां लिखते हैं, रात के लम्हात खूनी दास्तां लिखते हैं, सुबह के अखबार में हालात बेहतर हो जाते हैं। बॉम्बस्फोट झाला, 100 निरपराध लोक जखमी झाली, 6 लोकांचा निष्पाप लोकांचा बळी गेला। त्या सगळ्या बळी गेलेल्या लोकांचा एक भारतीय नागरिक म्हणून मी शर्मिंदा आहे। माझी मान लाजेनं खाली जाते। त्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये मी, माझा देश, माझ्या देशाची न्याय व्यवस्था, तपास यंत्रणा, राजकीय व्यवस्था आम्ही सगळे अपयशी ठरलेलो आहोत। कारण बॉम्बस्फोट झाला होता हे या पॅनलवर बसलेल्या एकानंही नाकारायची हिंमत दाखवायचं कारण नाही। आता दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की भगवा दहशतवाद नेरेटिव्ह वगैरे, मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतो। आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या निकालावर बोलताना भगवा दहशतवाद हा शब्द कुणीही वापरू नये, तो ज्ञानोबा तुकोबांचा भगवा ध्वज आहे, शिवबांचा भगवा ध्वज आहे, अन्यायाचा प्रतिकार करण्याचा भगवा ध्वज आहे। जे कोणी वापरत असतील त्यांनी वापरू नये। कळायला थोडा उशीर झाला का? माझं पूर्ण होऊ द्या। उशीर तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तपासामध्ये केलेला आहे। एनआयएच्या हातामध्ये केस आल्यानंतर ज्यावेळेस एनआयएच्या वकील रोहिणी सालियन सांगत होत्या की माझ्यावर दबाव आणला जातोय, पुरावे बदलले जात आहेत, तिथपासून उशीरच झाला होता आणि त्या उशिराचं पर्यवसन कशामध्ये झालं हे तुम्ही आज आम्ही सगळे पाहतोय। राहिला दहशतवादाचाच मुद्दा, तर आम्ही प्रदीप कुरुलकरला पाकिस्तानला माहिती देताना बघितलेली पिढी आहे हो। आम्ही ध्रुव सेक्शनला पाकिस्तानला माहिती देतो म्हणून बघितलेली पिढी आहे। आमच्या आजोबांनी बघितलं नथुराम गोडसे नावाचा एक पहिला दहशतवादी या भारतातला जो गोळ्या घालत होता। त्यामुळे दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवलेला माझा काँग्रेस पक्ष आहे। अफजल गुरुलाजी यांच्या काळामध्ये भाजपाच्या सत्ता असताना संसदेवर हल्ला केला होता, त्याला फासावर लटकवलेले आम्ही माणसं। त्यामुळे हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, कोणी असो, जो या देशाच्या संविधानाच्या विरोधात बोलेल, निष्पाप नागरिकांचे जीव घेईल, दंगली पसरवेल, गोरक्षणाच्या नावाखाली, दलित उच्चवर्णीयाच्या नावाखाली, जो संविधानानं दिलेल्या न्यायालयानंच निर्णय दिला ना। हा बोला हनुमंतराव बोला। हनुमंतरावांकडून घेतो उत्तर। मला त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारा। बरं बोला आता हनुमंतराव बोला। विलासजी, की हेमंत करकरे साहेब, विलासराव देशमुख साहेब, आर आबा पाटील ही 3 माणसं आज नाहीयेत। या 3 माणसांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास केला होता, पुरावे सबळ गोळा केले होते आणि आरोपींना जेलमध्ये डांबलं होतं। एनआयए आल्यानंतर या तपासामध्ये अगोदर एटीएस तपास करत होतं महाराष्ट्राचं, एनआयए कडे तपास आला आणि केंद्रातलं सरकार बदलल्यानंतर स्पष्टपणे रोहिणी साली यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव आणला महाराष्ट्राचं आताचं भारतीय जनता पक्ष आणि आताचं सरकार। मध्ये बोलू नका, दहशतवाद करायचा नाही, माझं ऐकून घ्या केशवजी। तुम्ही बोलताना फॅक्चुअली चेक करा रोहिणी सालियनकडे त्या तारखेला तपास आर्ग्युमेंट नव्हतं। एक फॅक्चुअली चेक करा, त्यांचं ऐकूया मग आपण बोलूया। पायाखालची वाळू सरकते, ऐकून घ्यायची क्षमता ठेवा। ऐकून घ्या, खोटं बोलू नका, फॅक्च्युअल बोला। स्टुडिओ चालणार नाही, माझं कंप्लीट होऊ द्या। तुमचं मला मान्य नव्हतं, मी कंप्लीट होऊ दिलं। एक बोट यांचं मान्य नव्हतं, कंप्लीट होऊ दिलं। ऐकायची क्षमता आमच्याकडून शिका। वेळ कमी आपल्याकडे, क्षमता ठेवा, माझं होऊ द्या। माझं उत्तर संपलं नाही विलासजी। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय आर आबा पाटील साहेब आणि स्वर्गीय हेमंत करकरे साहेबांनी या आरोपींना पकडलं होतं, पुरावे गोळा करते आणि हे सरकार बदलल्यानंतर आताचे गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या दबावाखाली पुरावे बदलले गेले, सबळ पुरावे दिले गेले नाहीत। रोहिणी साली यांनी आजही सांगितलं, रोहिणी साली यांनी यांनी म्हणले पुन्हा नकारलं, आज रोहिणी साली यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या खटल्यामध्ये सरकार बदलल्यानंतर हे भाजपाच्या सरकारचा दुटप्पीपणा एका सेकंदात संपवतो। ज्यावेळेस मुंबई बॉम्बस्फोटाचा निकाल लागला त्यावेळेस हेच देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष म्हणत होता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागणार, आणि आता हे गुलाल उधळत आहेत। एका आरोपीला तुम्ही गुलाल उधळताय, एका आरोपीसाठी तुम्ही रडून सुप्रीम कोर्टामध्ये जायची भाषा करताय। सरकारसाठी दहशतवादी असले पाहिजे, बॉम्बस्फोटातले हिंदू मरो मुस्लिम मरो, ते भारताचे नागरिक म्हणून सरकारनं कटिबद्ध असलं पाहिजे, पण हे जात आणि धर्मावर दहशतवाद भारतीय जनता पक्ष बघतो। अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला। मी केशवजींना विचारतो, केशवजी या प्रकरणात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, दाद मागणार का? एक, आणि दुसरं, जसं तुम्ही मुंबई बॉम्बस्फोटातल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जाताय, तरी असं की याबद्दलचा निर्णय जो आहे तो सरकार करेल, त्यामध्ये सरकार जो काही निर्णय घेईल त्यामुळे मी सरकारच्या वतीने त्यात विधान काहीच करू शकत नाही। एक त्यातलं दहशतवादाला धर्माच्या नावावर भारतीय जनता पक्ष या देशात दुपळी पसरवतोय। त्याचं कारण मुंबई बॉम्बस्फोटाला वेगळा निकाल आरोपींना, मालेगावच्या आरोपींना वेगळा निकाल, हे सरकार म्हणून, शासन म्हणून, संविधानावर शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना, राज्य सरकारला शोभत नाही। अगदी